नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. हुपरी बलात्कार प्रकरणी विधान भवनाचे दरवाजे ठोठावणार रूपाताई वायदंडे. बलात्कारांना पाठीशी घालणाऱ्यांसह आरोपी करण्याची रिपब्लिकन पक्षाची मागणी. आंदोलनाचा दणका, आरोपींना अटक. हुपरी तालुका हातकणंगले येथील असहाय्य युवतीवर 2 नराधमांनी संगनमताने बलात्कार केल्याची निंदनीय घटना बुधवार दिनांक 21 रोजी घडली होती. पीडितेचा पती स्क्रॅप विक्रीचा व्यवसाय करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. बुधवार दिनांक 21 रोजी पीडितेचा पती व सासू स्क्रॅप गोळा करण्यासाठी बाहेर गेले असता आरोपी शुभम माळी यांनी पीडितेवर बलात्कार केला. यावेळी आरोपीचा मित्र अक्षय बागडी सूर्यवंशी याने दाराला आतून कडी लावून पीडितेला कैद केले व आपल्या मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण करू लागला. घटनेनंतर भेदारलेल्या पीडितेला जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपींनी पलायन केले. संध्याकाळी पती व सासू घरी आल्यानंतर पीडितेने घडलेला प्रकार सांगून हुपरी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांसमोर सर्व कैफियत मांडली, परंतु बलात्कारासारखी गंभीर घटना घडली असतानाही हुपरी पोलिसांनी राजकीय हस्तक्षेपामुळे बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केली. विनयभंगाची तक्रार नोंद करून त्याचा कागद पीडितेच्या हातात दिला व पोलीस स्टेशनमधून तिला हकलवून लावण्याचा प्रयत्न केला. तब्बल 24 तासापेक्षा जास्त कालावधी ताटकळत ठेवल्याने पीडितेचे नातेवाईक व समाजातील लोकांनी गुरुवार दिनांक 22 रोजी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालय गाठले. माननीय SP साहेब यांनी हुपरी पोलीस ठाण्याला संपर्क करून पीडितेच्या म्हणण्यानुसार गुन्हा नोंद करून घेण्यास निर्देश दिले. तरी सुद्धा तब्बल 5 तास पीडितेला हुपरी पोलीस ठाण्यात ताटकळत ठेवण्यात आले. दिनांक 22 रोजी सायंकाळी 6 वाजता संतप्त नातेवाईकांनी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या रूपाताई वायदंडे यांच्याकडे घडलेली घटना सांगून न्याय मिळवण्यासाठी विनंती केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रूपाताई वायदंडे यांनी तातडीने जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याशी संपर्क करून वस्तुस्थिती कथन केली व राजकीय वधहस्तामुळे आरोपींना संरक्षण मिळत असल्याचे सांगितले. माननीय SP यांनी पोलीस ठाण्यात संपर्क केल्यानंतर रूपाताई यांनी हुपरी पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी किशोर शिंदे यांचा चांगलेच फैलावर घेतले. इतकी सगळी यंत्रणा गतिमान झाल्यानंतर पीडितेचा पुरवणी जबाब घेऊन घडलेल्या घटनेप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. घटनेची संवेदनशीलता पाहता रिपब्लिकन पक्षाकडून सदर घटनेची कोणतीही प्रसिद्धी अथवा पब्लिसिटी इश्यू न करण्याचा निर्णय घेऊन पुढील कारवाई वाट पाहण्यात आली. परंतु अगदी जबाब मेडिकल पासून ते सर्वच प्रक्रियेसाठी हुपरी पोलीस ठाण्याकडून पीडितेला प्रचंड मानसिक त्रास देण्यात आला. दरम्यान एका आरोपीला अटक करून दुसऱ्या आरोपीची अटक टाळण्यासाठी वेगवेगळी कारणे तपास अधिकारी किशोर शिंदे यांच्याकडून देण्यात येऊ लागली. क्रिमिनल रेकॉर्ड असणाऱ्या सर्व आरोपींना मालूपणे संरक्षण देणाऱ्या हुपरी पोलीस ठाण्याच्या मुजोर कार्यपद्धती विरोधात रिपब्लिक पक्षाने शनिवार दिनांक 24 रोजी हुपरी पोलीस ठाण्याचे दारात जोरदार निदर्शन करून आरोपींच्या अटकेची मागणी केली. पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रूपाताई वायदंडे यांनी सदर बलात्काराची घटना विधान भवनापर्यंत पोहोचवण्याचे घोषित केले. बलात्काऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांसह आरोपी करण्याची मागणीही यावेळी केली. चळवळीच्या या आवाजाने व आंदोलनाच्या दणक्याने 2 तासांच्या आत दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. प्रदीर्घ लढाईनंतर न्यायाची छटा दिसू लागल्याने पीडिता, तिचा पती, सासू, नातेवाईक तसेच समाजातील अनेकांच्या डोळ्यातून आसवे वाहू लागली. बलात्काराच्या या गंभीर घटनेत आरोपींची कोणत्याही प्रकारे पाठराखण झाल्यास यांचे जनआंदोलन करण्याचा इशारा यावेळी रूपाताई वायदंडे यांनी दिला. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मारुती गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष नागेश हजारे, शहर उपाध्यक्ष शैलेश सोनुले, सचिन कंगने, मनोहर शिंदे, महिला आघाडीच्या नीलम लोखंडे उपस्थित होत्या. आज महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात पुन्हा एकवार हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. संपूर्ण देशात महिला सुरक्षिततेचा बोजवारा उडालेला असताना कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी गावात गोंधळी समाजातील आमच्या एका असहाय्य युवतीवर, तरुणीवर 2 नराधमांनी बलात्कार केलेला आहे. दिनांक 21 रोजी बुधवारी ही घटना घडली आणि या पीडितेचं त्याचबरोबर समस्त महिला वर्गाचं दुर्दैव असं की तब्बल 24 तासापेक्षा जास्त कालावधी ही युवती
तिच्या पतीसह, त्याच पद्धतीनं तिच्या समाजातील काही लोकांच्यासह, तिच्या नातेवाईकांच्यासह या उपरी पोलीस स्टेशनचा दरवाजा न्यायासाठी ठोठावत होती. 24 तास हिची दखल घेतली नाही आणि जो पण काही हिचा जबाब नोंदवून घेतला त्याच्यामध्ये आरोपीनं बलात्कार केला असं सिद्ध होत नसून विनयभंगावर ही केस दाबण्यात आली. दिनांक 22 रोजी हा विषय रिपब्लिकन पक्षाची, मी पश्चिम महाराष्ट्राची अध्यक्षा म्हणून माझ्याकडे आला आणि मी या विषयात भाग घेतल्याच्या नंतर तपास अधिकारी शिंदेसाहेब यांना भेटले. आज इतकं दुर्दैव या महिलांचं की शिंदेसाहेबांचं स्टेटमेंट असं होतं, शिंदेसाहेब हिला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यावेळेस नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार मी शिंदेसाहेबांना सांगितलं, साहेब ती थोडी गतिमंद आहे, बोलण्यात तिला त्रास होतोय, पण तिच्यावर अत्याचार झाला आहे, आपण कायदेशीर कारवाई, कायदेशीर प्रक्रिया राबवा. आणि त्यावेळेस शिंदेसाहेब म्हणाले की मुलगी जर मतिमंद किंवा गतिमंद असेल तर हा गुन्हाच स्टँड होत नाही. म्हणजे अगदी सिस्टमॅटिक पद्धतीनं हा गुन्हा दडपण्याचं काम हुपरी पोलीस स्टेशनकडून आणि या पोलीस प्रशासनाकडून झालेलं आहे. 22 तारखेला आम्ही ज्यावेळेस तो उठाव केला आणि आंदोलनाची आम्ही घोषणा केली तेव्हा 22 तारखेला महिला अधिकारी बोलवून हिचा जबाब घेण्यात आला, परंतु त्याही जबाबानंतर सातत्यानं या युवतीला आणि तिच्या नातेवाईकांची ससे होलपट या पोलीस प्रशासनाकडून झालेली आहे. FIRची कॉपी साधी यांना अनेक वेळा मागणी करून दिलेली नाही, उलट पक्षी FIR कॉपी मागितल्याच्या नंतर तुम्ही वारंवार येते येऊन आम्हाला त्रास देऊ नका, आम्ही तुम्हाला चढकवू अशी भीती तपास अधिकाऱ्यांच्याकडून घालण्यात आल्याचं आम्हाला समजतंय. या घटनेतील दोन्ही आरोपींना तात्काळ अटक करून, एका आरोपीला अटक झालेली आहे पण दुसऱ्या आरोपीला संरक्षण देण्यासंदर्भात या पोलिसांची जुळवाजुळव चालू असल्याचं समजतंय. दुसऱ्या आरोपीला सुद्धा तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. हा विषय विधान भवनापर्यंत त्याचे पडसाद उमटतील आणि या पीडितेला न्याय मिळाला नाही तर याच पोलीस ठाण्याच्या भिंतीवर आम्ही आमची डोकी आपटून महिलांच्या संरक्षणासंदर्भातल्या कठोर कायद्याची अंमलबजावणी व्हावी याची मागणी करणार आहोत. या विषय कुठल्याही पातळीवर कुठल्याही पुढाऱ्याकडून दडपण्याचा प्रयत्न झाला तर त्याचे अतिशय गंभीर परिणाम होतील. आज महिलांच्या सुरक्षिततेविषयी एक मॉडेल तात्काळ शासन करून या यंत्रणेनं, पोलीस यंत्रणेनं समोर उभा करण्याची गरज असताना हा जो काही आरोपींनाच पाठीशी घालण्याचा प्रयत्न इथं चालू आहे तो अतिशय निंदाजनक आहे. आम्ही त्याचा निषेध करतोय आणि माझी एकच विनंती या उपरी प्रशासनाला सुद्धा आहे, सरकारला आहे, साहेब 1500 रुपयाचा लाडक्या बहिणीचा हप्ता आम्हाला नको, आमच्या माता भगिनींना नको, आमच्या माता भगिनींना संरक्षण मिळालं पाहिजे. दिवसा ढवळ्या घरात घुसून, घरात ओढून जर आमच्या माता भगिनींच्या अब्रूवर हात टाकला असेल तर तुमच्या भिकेची गरज नाही, संरक्षणासंदर्भात आपण कायदा आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करावी. अन्यथा या घटना कुठल्याही पातळीवर दाबण्याचा प्रयत्न झाल्याचं जनक्षोभ उधळेल आणि आम्ही ह्याचं जनआंदोलन केल्याशिवाय, ह्याचं जनआंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही, थांबणार नाही अशी सूचना आज मी इथं प्रेसच्या माध्यमातून देत आहे.